हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या प्रियस किचनमध्ये. तर आज मी व्हेज बिर्याणी बनवणार आहे, एकदम टेस्टी. तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये काही खडे मसाला टाकायचे आहेत आपल्याला. तमालपत्र, जिरे, दालचिनी, विलायची, सगळं मसाले, काही खडे मसाले जे आहेत ते टाकून घेतलेले आहेत मी. पुदिना पण हाताने थोडासा तोडून टाकलेला आहे पाण्यामध्ये. तर इथे मीठ टाकायचं आहे. मीठ आपल्या नेहमीच्या भातापेक्षा थोडंसं जास्तच टाकायचं आहे. आणि इथे मी कलर थोडासा पिवळा पाण्याचा जिऱ्यामुळे झाल्यामुळे, तर मी याच्यामध्ये लिंबू पिळलेला आहे, अर्धा लिंबू पिळायचा आणि पूर्ण पाण्याचा कलर चेंज होऊन जातो. तर इथे मी बासमती तांदूळ घेतलेले, ते अर्धा तास भिजायला ठेवलेलं होतं. अर्धा तास भिजवल्याच्यानंतर छान शिजायला पटकन मदत होते आणि मोकळा सळसळीत भात होतो आपला. तर इथे मी पाण्याला उकळ्या आल्याच्यानंतर भात टाकून घेतलेले. तर इथे मी काही मसाले घेतलेले आहेत वाटण्यासाठी. तर इथं खोबरं, कोथिंबीर, पुदिना, लसूण, आलं आणि तीळ टाकलेले, पुदिना पण टाकलेलं आहे. सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे आपल्याला. थोडीशी उबडधोबड पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर तेल गरम करायला ठेवलेलं होतं मी कांदा क्रिस्पी होण्यासाठी. तर इथं मी कांदा उभा चिरून घेतलेले, 3 मोठ्या साईजचे कांदे मी फ्राय करायला टाकलेले आहेत. उभे चिरून घेतलेले आहेत, पातळ स्लाईस करून घेतलेले ते. आणि कडक तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे. छान क्रिस्पी होईपर्यंत, ब्राऊन कलरचा होईपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचं आहे. तर कांदा तळत तळत आपल्याला भाताकडे पण लक्ष द्यायचं आहे. तर इथे भात शिजलेलं आहे म्हणून मी पुरणाच्या चाळणीमधून गाळून घेतलेलं आहे. तर छान भात शिजलेलं आहे बघा. तर तो साईडला ठेवून दिलेला आहे. तर कांदा तळत तळत आपल्याला मसाला पण वाटून घ्यायचा आहे. खोबऱ्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे आपल्याला. ते नाही जरी बनवलं तरी चालेल, पण शक्यतो करा, छान लागतो हा मसाला. चांगली टेस्ट येते आपल्या बिर्याणीला. कांदा इकडे तळत आलेला आहे आपला, छान कलर आलेला आहे कांद्याला. जास्त पण ब्राऊन होऊ द्यायचा नाही, करपट वास येतो कारण कांद्याचा. त्याच्यामुळे मी पटकन काढून घेतलेलं आहे. बघा काढताना कसा होता आणि आता कलर चेंज झालेला आहे कांद्याचा. त्याच्यामुळे तसा कलर आल्यावर पटकन काढून घ्यायचा कांदा. तर इकडे मी भाज्या शिजवण्यासाठी बघा, मसाला बनवण्यासाठी कुकर ठेवलेला आहे. तर तेच कांदा तळलेलं तेल उरलेलं होतं तेच टाकायचं, छान चव येते ह्याला आपल्या भाजीला, ग्रेव्हीला. तर मी त्याच्यामध्ये पण काही खडे मसाले टाकून घेतलेले, तमालपत्र, दालचिनी, विलायची, लवंग, मिरे टाकून घेतलेले, जिरे पण टाकलेले आहेत. आणि मी हिरव्या मिरच्या मधून कट करून घेतलेल्या होत्या, त्या टाकलेल्या आहेत. 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. आणि इथे मी वाटून घेतलेला मसाला टाकलेला आहे, खोबऱ्याचं वाटण, ते पण छान परतून घ्यायचं आहे. ते परतत असताना परत आपल्याला कांदा पण टाकून घ्यायचा आहे. इथे मी 3 दुसरे मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले होते, ते टाकायचे आहेत आपल्या मसाल्यामध्ये. छान कांदा पण परतून घ्यायचा आहे आपल्याला, मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. आणि मी टोमॅटो पण टाकून घेते. इथं 3च टोमॅटो टाकलेले आहेत मी. 3 कांदे आणि 3 टोमॅटो छान ग्रेव्हीसाठी आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. एकदम खूप टेस्टी ग्रेव्ही होते. तर आपण मिक्सरमधून पण टोमॅटो काढला तरी चालेल. तर इथे काही मसाले घेतलेले आहेत मी. बिर्याणी मसाला, लाल मिरची पावडर घेतलेली आहे, काळा मसाला, धने पावडर आणि हळद घेतलेली आहे, ते पण टाकून घेते, मिक्स करून घेते व्यवस्थित. छान मिक्स झालेला आहे मसाला. तर इथे आपण दही टाकून 1 वाटी दही टाकलेलं आहे मी. छान मिक्स करून घ्यायचं आहे दही पण. दही टाकाच तुम्ही, खूप छान लागते दह्यामुळे, छान चव येते बिर्याणीला. आणि इथे थोडासा तळलेला ब्राऊन झालेला कांदा टाकते मी, क्रिस्पी झालेला. आणि इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत मी. परसबी आहे, गाजर आहे, वाटाणा आहे, बटाटा, फ्लावर घेतलेलं आहे. ज्या भाज्या आवडतील त्या भाज्या चॉईस करू शकता तुम्ही. याच्यातल्या भाज्या काही न आवडत असतील तर त्या पण काढू शकता तुम्ही. पनीर वगैरे पण तळून टाकू शकता तुम्ही. तर इथे धुवून घेतलेले सगळ्या भाज्या मी एकत्रच फ्राय करून घेते. कांदा तळलेलं तेल उरलेलं आहे, त्याच्यामध्येच भाजी आपण सगळ्या फ्राय करून घ्यायचे आहेत. तर मोठा गॅस करून, छान फास्ट गॅस करूनच आपल्याला ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत. भाज्या चांगल्या फ्राय झाल्याच्यानंतर
स्मोकी फ्लेवर येतो भाज्यांना. त्याच्यामुळं मी 1-2च मिनिट मी भाज्या फ्राय केलेल्या आहेत मोठ्या गॅसवरती. आणि त्या भाज्या आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायच्यात आता परतून चांगल्या. भाज्यांना कलर बघा किती सुंदर आलेला आहे. गाजरमुळे पण खूप टेस्ट येते. तर हे बघा मसाला किती छान शिजलेला आहे आपला. त्याच्यामध्येच या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला. भाज्या मिक्स करून चांगल्या घेऊन आपल्याला एकच कुकरची शिट्टी काढून घ्यायची आहे. कारण ऑलरेडी 2 मिनिट आपण भाज्या परतून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे एकच शिट्टी काढून घ्यायची आहे. एका शिट्टीमध्ये छान टेस्ट भाजी चांगली शिजते. त्याच्यामुळे तरी ते मी चवीनुसार मीठ टाकून घेते. मीठ बेतानीच टाका, कारण भातामध्ये पण आपण मग मीठ टाकलेलं होतं. तरी ते मी लिंबू पिळून घेते. लिंबू आता नाही पिळलं तरी चालेल, कारण दही पण मिक्स केलेलं आहे आणि टोमॅटो पण आहे. त्याच्यामुळे टाकलं तरी नाही टाकलं तरी चालेल लिंबू. तरी ते मी त्याच मसाल्याच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेल्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून भाजीमध्ये मिक्स केलं आणि एकच शिट्टी काढून घेतलेली आहे. तर खूप छान भाज्या शिजलेल्या आहेत बघा. कलर किती सुंदर आलेला आहे भाज्यांना. एकदम व्यवस्थित भाज्या शिजलेल्या आहेत, परफेक्ट अशाच हव्या आहेत मला भाज्या. तर छान शिजलेले. तरी ते आपण लेअर लावून घेऊया. तर मी टोपामध्ये तूप टाकून घेतलेले आणि भात टाकून घेते त्याच्यामध्ये. हे मसाले आपण काढून टाकले तरी चालतील पाण्यामधले, पण मी तसेच ठेवले होते. तर भात टाकल्याच्यानंतर इथं पुदिना घेतलेला आहे मी. पुदिना चिरून घेतलेला आहे. पुदिना, कोथिंबीर आणि कांदा टाकून घ्यायचं आहे वरून आणि तूप पण टाकून घ्यायचं आहे. तर कांदा पण छान क्रिस्पी झालेला आहे बघा. थोडंसं हातामध्ये कुस्करायचा आणि मग टाकायचा, चव चांगली येते. तरी ते मी तूप पण टाकून घेतलेलं आहे आणि मग परत आपल्याला भाजीची लेअर लावून घ्यायची आहे. आपल्याला जेवढा लेअर लावायचे तेवढा लावून घ्यायच्या. मी इथं 2 लेअर लावून घेतलेले आहेत. 2 थर भाजीचे आणि 3 थर आपले भाताचे येतात. छान एकदम मस्त सुटसुटीत भात शिजलेला आहे आपला. मऊ पण झालेला आहे आणि सुटसुटीत पण झालेला आहे. एकदम परफेक्ट भात शिजलेला आहे. तर असं एकदम व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. इथं केशरचं दूध पण बनवून ठेवलेलं असेल तर टाकून घ्यायचं, किंवा कलर पण टाकला तरी चालेल. पण कलर शक्यतो मी माझ्या रेसिपीमध्ये नाहीच वापरत. तर नक्की ट्राय करा तुम्ही पण अशी बिर्याणी. तर इथे बघा मी सगळं टाकून घेतलेले. कोथिंबीर, पुदिना, कांदा, डबल लेअर चालू आहे. परत आपल्याला आता भाजी जी उरलेली आहे ती सगळीच भाजी टाकून घ्यायची आता याच्यावरती. सगळी भाजी टाकून घेते मी. एकदम व्यवस्थित पसरून घ्यायचं. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करून. आणि आवडले असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला. जो कोणी नवीन असेल ते सबस्क्राईब करा. तर आता शेवटची लेअर आहे, त्याच्यामध्येच आपल्याला कोथिंबीर आणि पुदिना टाकून घ्यायचे. कांदा वगैरे फ्राय केलेला टाकायचा आणि तूप टाकून घ्यायचं आहे. इथे आपण वाटीमध्ये कोळसा जरी लावून ठेवला ना तरी स्मोकी फ्लेवर छान येतो बिर्याणीला. जशी चुलीवर बनवतो तसा फ्लेवर येतो. त्यामुळे ते पण केलं तर चालेल. पण आता सध्या माझ्याकडे कोळसा नव्हता म्हणून मी तसंच दम दिलेला आहे याला झाकण ठेवून. तर मी तोपर्यंत तवा गरम करायला ठेवला होता 5 मिनिट. तर तवा गरम झालेला आहे. तर आपल्याला तो टोप ठेवायचा आहे तव्यावरती आणि जड झाकण ठेवायचं आपल्याला. मी तर झाकण ठेवून वरती जड ठेवणार आहे, ओझं ठेवायचं आहे वरती काहीतरी. आणि 20-25 मिनिट आपल्याला एकदम बारीक गॅस करून ठेवायचं आहे. आणि गॅस बंद करून मी बघितलं आहे 20 मिनिट झालेले आहेत बघा. तरी ते खूप छान बिर्याणी झालेली आहे. आवडले असेल तर नक्की लाईक करा मला. खूप सळसळीत एकदम भात शिजलेला आहे बघा. एकदम मोकळा झालेला आहे. खूप छान टेस्टी झालेली आहे बिर्याणी. खूप आवडली घरामध्ये पण आम्हाला सगळ्यांना. रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर पण करा, लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद बघितल्याबद्दल.
धन्यवाद.